शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतांवर शरसंधान साधण्यात आले। गीतेच्या 18व्या अध्यायातील निष्काम कर्मयोगाचा दाखला देताना राजकारणात कोलांटुड्या खाणाऱ्यांवर सामनाच्या संपादकीयतून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। तुमचा कर्मावर अधिकार आहे, कर्माच्या फळावर नाही। त्यामुळे कर्म करत जा, फळाचा विचार करू नका, अशा सूचक शब्दात पण नाव न घेता शिवसेनेचे नाराज नेते मनोहर जोशी यांना शिवसेनेचे मुखपत्र सामनातून गीता संदेश देण्यात आलाय। तुमचा कर्मावर अधिकार आहे, कर्माच्या फळावर नाही। त्यामुळे कर्म करत जा, फळाचा विचार करू नका। भगवद्गीतेतील एक सुप्रसिद्ध वचन आहे, तुझा कर्मावर अधिकार आहे, पण कर्माच्या फळावर अधिकार नाही। तू कर्माच्या फळावर दृष्टी ठेवून कर्म करू नकोस आणि निष्क्रिय राहील असाही आग्रह ठेवू नकोस। पण राजकारणात आता निष्काम कर्मयोग राहिलाय कुठे? माझे ते मला हवेच, तुझे तेही माझ्या बापाचेच, अशा प्रवृत्तीने राजकारणातील वतनदारांनी नवे धोरण अवलंबले आहे। शिवसेनेत ध्येय धोरण ठरवण्यास आम्ही समर्थ आहोत। शतकापूर्वी सरदार चाणक्य, घाशीराम कोतवालांमुळे राज्ये आली की बुडाली, त्या इतिहासात आम्ही शिरणार नाही। पण महाराष्ट्रात नवे हिमतीचे राज्य आणण्याची मनगटी ताकद आमच्या शिवसैनिकात नक्कीच आहे। त्यांचा धगधगता एल्गार ज्यांनी शिवतीर्थावर पाहिला, त्यांनी आगीशी खेळण्याच्या फंदात पडू नये। शिवसेनेच्या विराट दसऱ्या मेळाव्याचे धगधगते अग्निकुंड पाहून अनेकांना चटके बसले आहेत। हे कसे घडले यावर खलबते सुरू झाली आहे। ज्यांच्या डोळ्यात शिवसेना द्वेषाचा वडस वाढला होता, त्यांची नजर आता स्वच्छ झाली असेल आणि शिवसेनेच्या तेजानं त्यांच्या उरात धडकी भरली असेल। शिवसेना प्रमुखांनी बेबंदशाहीचे बीज शिवसेनेत रुजू दिले नाही आणि आम्हीही दसरा मेळाव्यात बेबंदशाहीस थारा नसल्याचं ठणकावून सांगितलंय। शिवसेनेत नवे प्रयोग करावे लागतील आणि ते आम्ही करणारच। शिवसेनेचे आम्ही मालक नसून फक्त विश्वस्त आहोत आणि तमाम शिवसैनिक हेच तिचे पोलादी कवच आहे। शिवसेनेत शिवसैनिक ठरवतील तेच घडेल। लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने जोशी सेना नेतृत्वावर नाराज आहेत। याची परिणिती म्हणजे मनोहर जोशींनी एका जाहीर कार्यक्रमात शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। दसऱ्या मेळाव्यात व्यासपीठावर आलेल्या मनोहर जोशींविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत जोशींना व्यासपीठ सोडण्यास भाग पाडलं होतं। या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशींचं नाव न घेता त्यांच्यावर खरमरीत शब्दात टीका केली आहे। मला वाटत नाही की कोणी नाराज आहे शिवसेनेमध्ये। नाराज असण्याचा प्रश्न उद्भवत नाही। मनोहर जोशी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, ते सुद्धा नाराज नाही आणि हे नाराज किंवा इतर काही गोष्टींसाठी मांडलेली भूमिका नसून शिवसेना प्रमुखाने आखून दिलेल्या ध्येय धोरणाची ही एक दिशा आहे। एकीकडे शिवसेना मेळाव्यात व्यासपीठावरून पायउतार झालेले मनोहर जोशी पत्नीसह अज्ञात स्थळी रवाना झालेत, तर दुसरीकडे जोशी सरांना सामनातून कानपिचक्या दिल्या जात आहेत। या घडामोडींमुळे मात्र राजकीय वर्तुळात शिवसेना आणि मनोहर जोशींवरील तर्कवितर्काला उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।